त्याने मला दोन घातले इंजेक्शन माझ म्हणा तेव्हा बरं वाटलं. दोन इंजेक्शन घातले म्हणता का पोहोचले एका बरोबर एकच घातलं. बरं मी काय म्हणतो किती मोठे बरं मी देऊ का मग नाही नाही कसे गड्या माणसाला घ्यायला लावलं म्हणजे असं मग एक काम कर माझं नाव नाही देऊ. तू घे ना मग पहिला बोजे घ्यायची सवय तू घे ना कोणतं बोल काही पाणी लवणी जे काम धंदा घेती 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 हा चला म्हटली का चालू चल काय झालं तुला झालं काय तो बोंबलाय मला आठवण पडली गं बाई. कशी काय बोंबलाय डॉक्टर म्हणले होते हा तू वाकूच नका वजन धरूच नका डबल परत काय अहो गेले होते तुम्ही घ्या ना ते आई बाबू नाही चला चला गेलो होते चला आले. आलं पुन्हा आलं अरे बापरे काय बोलतोय मस्त चालते तू पुन्हा आलं पुन्हा पाय पाय पुन्हा आग लागली पुन्हा पेटलं ग ए हाते रे लोक काही लोक ऐकत राहतात हाते तुला लाईट लाईट गेल्यावर नाही एक लाईट अरे बापरे सर्व काय झालं काय झालं अरे बापरे त्या पोराच्या मुलात चाय लागली ए हुंडी आहे अरे शिकार बसून पाहिलं राहिलं देव मला वाटलं शीत पडलं काय पण बोल तू पण आता बघा पहिलं फोटो नंतर येतो आता कुठं राहायचं आपल्या इथं काही कोणी नातेवाईक नाही म्हणून ही धर्मशाळा दिसते ही धर्मशाळा आजचे दिवस मुक्काम करून खाऊन पिऊन करून लोक बाई धर्मशाळेत इथं राहायचं का पत्रा नाही आणि तुम्हाला चांगलं माहिती अंगाला पडलं की माझं देऊन भिजतो मी आहे ना माझ्याजवळ राहायचं तू बरं ते चालायचं सोडून द्या भांडी पुढे घासती कुणाला पाणी आणायला कुणाला सरपण आणायला कुणाला दौडून आणायला करते मग मी करते ना काय बाबा इकडे काका तू आहे ना सरपण घेऊन ये. आपल्याला स्वयंपाकाला सरपण आहे आपल्याला गॅस बस बस मोठं पाणी ठोका बस तुम्ही दळण घेऊन या काय भाऊ तू एक काम कर तू पाणी घेऊन ये हो बस किराणा घेऊन येतो पण तू तोपर्यंत भांडे नाही ते सोडून द्या एवढं करून द्या कपडे काय आपले तुमचं जग आणलंय तुमच्या बापाचं तो चटा आणलंय तिकडे मला बसा आली हातून द्या गॅस लावून द्या शेगडी लावून द्या चालू करून द्या आई करते मग घालते तुम्हाला नाही का आता चुलीवर करावं लागेल तुझ्या मायचा माहिती होत ना कोणत्या माठात टाकू का होतो हे डबे करून आणलं कोणत्या डब्यात घालू तुम्हाला घालू शिवाय काही जमत नाही का अरे कोणत्या डब्यात टाकू घालू नाही
मागायला घाल अरे काय चावतो तू उलट ठेवू पण त्या तुझ्यात घालू नये मला घातल्याची काही जमतच नाही काय ठेव जेवणाला बसा तुम्ही बरोबर हा अरे बाबा बायको म्हटल्यानंतर 8,000 कामा देते तुम्ही माझ्या काय कामाला येणार आहे काय हो तुम्ही काय कामाला येणार माझ्या तुझ्या काढले काढल्या एवढा हा चला मी आता तुम्हाला वाटतो बाई काय नाही काय हो एवढा भेटलो आम्हाला बेसन आणि त्याला काय करत पिठलं मग का बरं अरे बाबा बेसन मध्ये पिठामध्ये फरक राहतो बेसन घट्ट राहतं पिठलं पातळ राहतं तिला पातळ आवडत नाही त्याच्यामुळे ती खाती तसं हो घट्ट बनवलं भाऊ एक काम कर ना ते नाही आवडत काय हो आम्हाला पोळी आणि तुझ्या बायकोला चपाती का बरं तुझ्या बायकोची चपाती मला पाहिजे तुझ्या बायकोची चपाती मला त्याच्या बायकोला केवढी एवढं चपाती एवढं भारी भारी बेसन आहे मग बायकोकडून चिरी आहे चिऱ्या खतम झाल्या खालचा खार घेऊन ताटत बसतो काय म्हणा रे आपण काही श्लोक कोणी म्हणत श्लोक म्हण मानसा मानसा राज्य गंभीर केले सीता सारखे रत्न चोरून नेले सीता सारखे रत्न तुला पचेला राज तुला मेळा जय राम जय राम जय जय राम बोला पुंडलिक वदा त्याने पुढे भाऊ मिळतात सायकली भेटी जेवणच केलं काय आता पीठच्या सारखं बेसन बनवलं होतं भाऊ पीठ आणि बेसन सारखं झालं तर आता
मी काय म्हणतो आता जेवण झाली बरोबर सारे उठून गेली मग भांडे पडली हा आता भांडे पडवा ना मित्रांनो बरं मग बोलवा त्यांना जेवण झालं एकदम पद्धतशीर पोटभर जेवण झालं एकच नंबर एक काम कर भांडे धुवून टाक भांडे ते भांडे ना हा 300 रुपये दिले तुला त्याचे 3 तुझ्या कानाचे खाली चाय नाही 300 रुपयावर एवढा रोग मग बरं तू जाय बाबा संताप नको करू आता बोलायचं नाही भांडे नाही वाजायचं. बोलणार. ए भाऊ इकडे रे. तू हा थोडं बोलाय. जेवण मग तू झालं ना एकच नंबर पांढरी झालं एकच नंबर सुपारी खाल्ली ना एक काम करणार ते भांडे धुवून टाक ना पहिलीचं नाव नाही तो होते काय? बहिणीचा नवरा काढतो डायरेक्ट 500 रुपयासाठी तुम्ही दाखिला यार हा माझा मोठा भाऊ समोर जा रे तो धुवून टाकतो टाका तिकडे भाऊ जेवण मस्त झालं एकदम फर्स्ट काही अपेक्षा काय काहीच नाही, काहीच नाही. बरं मी असं म्हणतो आता फक्त झोपायला लागला मी. झोपतो मी झोपायला मना करत नाही पण थोडे भांडे धुवून टाकणार हा ए, 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 भाऊ, ए, ए, आपा. अरे काय करतो तू? ए, आपा. काय करू नको ए, भाऊ, हळू आपा. तो पंखा दुसऱ्याचाही करून द्यावा लागेल आपल्याला काही करू नको तू. बरं सांगू तुला नाही. नको. काय गं, बायको इकडे ते रुबाब करताय कोणी म्हणे 300 दिले कोणी म्हणे 500 दिले हा म्हणतो 5000 दिले हा. तुझ्या आईच्या नवऱ्याचे कोणी म्हणतो बहिणीच्या नवऱ्याचे तुम्हाला काय सांगणार तू धुवून टाक. कोण हा खटलेल्या मुलाला या तपास करून आणलीस काय मला काम आधी सांगितलं होतं मी बघतो स्वयंपाक करत दुसऱ्या कामाला हात लावणार नाही मला जर म्हण लागेल ना विचारत करू तुला त्या पाण्याला काय जाऊन फेकून दे त्याला भुराला किडी चालले तुम्हाला घेणं नाही मी नाही देणार तुला जायचं तर तू त्याचा फेकून तिकडं मी नाही देणार काही संताप करू नको तू हा काय तुला जवळ काय भाऊ भांडे तू धुत नाही तू बी धुत नाही तू बी धुत नाही माझी बायको बी नाही म्हणते एक आठवण. बस एक काम म्हणजे आपण शर्यत लावू. हो हा? पहिल जो भांडे कोणी घ्यायचे जो बोलेल तो भांडे घेईल. जो बोलेल तो भांडे दे बस बरोबर मी आता 1 2 3 मोजतो हा. हो हो ती माझे पण काय बरेच ते बोल घ्या. आम्हाला बोलू द्या मान्य करू नका आणि साईड बाई साईड बाई बाबा येते आपण नवरा बायको बोलावं लागल हा आमच्या गावामध्ये नेहमी करताना चोरी होतात आणि चोर लोक वाटे हिस्से करण्यासाठी धर्मशाळेमध्ये जातात आम्ही कोणत्या लोकांना भरपूर सांगितलं पण कोणी ऐकत नाही स्वतः मी जातो आणि बघतोय कोणी ऐका नाही चला बांधर आहे का माणूस आहे 1 2 3 4 4 माणसं आणि 1 बाई मला असं वाटतंय की या खेळव्यांनी या बाईला पळून आणलं असेल यांना उठवतो आणि विचारतो की कोण आहे म्हणून चांगला सुशिक्षित आहे तुझ्या मधील तू हा काय करू असं भागले का राम राम काय बोरे माणूस आहे का काय आले कुठे जायचं कुठे बोलत काय नाही हा हा इथं काम धंदे करण्यासाठी आले हा हे बाई स्वयंपाक केला हा
टूसर झालं मग हा समजणार बदल हा बायकोच्या शेवामध्ये जास्त लागलाय का हो आपला तुम्ही खरंच बोलायला दोन शब्द हा बोलत काय करता माझं कुठून आले जायचं कशासाठी आले काम धंदा करण्यासाठी मग बोलता काय नाही दादा सर्व केला बस 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 काही गरज नाही समज हे राजा साधं चित्र दिसते उन्हाळ्यामुळे टोपलं तिकडे तिकडे बोलून आलं का हो राम राम सर म्हटलं तर लाकडातून कसं आहे बरं बाहेर आवाज निघतोय राम बोलताय याचे आई बाप काय मुख्य होते नेहमी मुख्य ते अहो तुम्ही आले कशासाठी पोट भरण्यासाठी काम करण्यासाठी मग बोलत काय नाही दादा हा बाई बरं काय शिकू नये का ते हाती आपल्याला असं वाटत होतं का भांडे धुवायचे अक्कल आहे का बस झाले बस ना अरे हो लय लाड झाला उठ ना उठ इकडे तू आला बोलून हा अरे तेने विचारलंय मी तुला तू आला कुठून हा अरे बाबा त्या मार्गाने सरळ जे आले तुला जायचं कुठे जायचं माहिती तर जायचंय पण तुम्ही आले कशासाठी ही बाई तुझी कोण आहे हा तुझी बहीण आहे मग असं काय तुझी मावशी असेल अरे मग असं इशारा सतत रे तुम्ही सर्व मुख्य नव्हे काहीतरी इशारा दाखव काहीतरी काय भाषे देतोय काय आता समजतो समजू करते हे बाई आता कळालं तुझी बायको आहे मग तुम्ही बोलत का नाही असं बघितले काय झाले तुम्ही मुख्य काय झाले भाकरी गेले जेवले सर्व फुगले मग बरोबर
म्हणजे भांडे धुण्याकडून नाट्य म्हणजे बसा तुम्ही काय बसा बघा ज्या माणसांमध्ये जेवण केलं ते धुण्याची यांची पद्धत नाही म्हणजे काम करायची जाणत नाही मी आता हे काम करतो हे सर्व भांडे उचलतो आणि माझ्या घरी घेऊन जातो ज्याचे भांडे असले तो माझ्या मागे मागे भांडे घासत नाव भांडे घासत नाव कसे लोक असे नव्हे यांच्यापैकी एक पण आला नाही पण मी आता एक काम करतो यांना काही बोलत नाही मारत नाही किंवा काही करत नाही बाई चांगली दिसते म्हणजे बाईला मी घरी घेऊन जातो ज्याची बायको असते तो बळवा आपण बोलत माझ्याकडे येणार आहे हॅलो हे असं का करत होते तुम्ही हॅलो भांडे कोणी धुत नव्हतं म्हणून असं स्वयंपाक झाला जेवणी केली मला म्हणायची मी बघतो स्वयंपाक करायची मुलगी केली होती भांडी धुवायची नाही त्याच्यामुळे पैसे पैसे तो बोलला तू भांडी घासे मग तूच बोलला त्याला भांडी घासाय पाठीवर हा रशी काय तल्ली गंडवली नाती काय शांततेने बारबटी खूप वेळ झालेला आहे तर थोडी दोन चार झाली होती आणि वयस्कर मंडळी करता लवकर आपण नाटी लावणार आहे तर छोटीशी रंगबाजी